नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला जास्त वेळ न घेता त्या संदर्भामध्ये आज माहिती जाणून घेऊया। आजची प्रमुख आनंदाची ब्रेकिंग न्यूज आहे। तर गुड ब्रेकिंग न्यूज, राज्य कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती योजना लागू, महाराष्ट्र शासनाचा निर्णय, GR निर्गमित। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आज 6 मे 2026 ची खुश खबर। राज्य शासनाने अखेर निवृत्ती वेतन योजना जाहीर करून शासन निर्णय निर्गमित केला आहे। कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे आणि निवृत्ती योजना कशा प्रकारे जाहीर केली आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कुठेही स्किप न करता पहा। चला तर करूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। निवृत्ती योजना अखेर जाहीर, महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना ची कार्यपद्धती अशी पुढील प्रमाणे राहील। राज्यातील कर्मचाऱ्यांना कोणती निवृत्ती योजना लागू होणार याबाबत संदिग्ध स्थिती होती। नुकत्याच झालेल्या राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षक संघटनेच्या संपात या विषयी मागणी रेटण्यात आली होती। तसेच जुनी निवृत्ती योजना लागू होणार नाही हे सुद्धा शासनाने स्पष्ट केले होते। त्याचवेळी सुधारित योजनेबाबत लवकरच आदेश काढण्याची हमी दिली होती। अखेर बुधवारी त्या विषयावर शासनाने आदेश काढला आहे। सुधारित योजना संदर्भामध्ये राज्य शासनाने राष्ट्रीय निवृत्ती योजना NPS अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू करण्याची सविस्तर कार्यपद्धती एका शासन निर्णयाद्वारे जाहीर केली आहे। या निर्णयामुळे 1 मार्च 2024 पासून सेवेत असलेल्या आणि या योजनेचा पर्याय निवडण्यासाठी कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे आणि म्हणूनच निवृत्ती वेतनाचे स्वरूप पाहणे आवश्यक आहे। या योजनेनुसार ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 20 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाली त्यांना त्यांच्या शेवटच्या रकमेच्या 50% निवृत्ती वेतन आणि त्यावर महागाई वाढ लागू केली होईल। 10 ते 20 वर्षाच्या दरम्यान सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन दिले जाईल। या योजनेअंतर्गत किमान निवृत्ती वेतन हे 7,500 रुपये निश्चित करण्यात आले असून 10 वर्षापेक्षा कमी सेवा असलेल्यांना हे निवृत्ती वेतन लागू होणार नाही। निवड करण्याची पद्धत म्हणजे विकल्प निवडण्याची मुदत। पात्र आणि इच्छुक कर्मचाऱ्यांनी यासाठी या योजनेत सहभागी होण्यासाठी आता आपला पर्याय 31 डिसेंबर 2026 पर्यंत संबंधित कार्यालय किंवा विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे। विशेष म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी NPS मधून काही रक्कम काढली असेल त्यांनी ती रक्कम 10% व्याजासह परत करावी लागेल, अन्यथा त्यांच्या निवृत्ती वेतनात त्याच प्रमाणात कपात केली जाईल आणि म्हणूनच निधी जमा करण्याची प्रक्रिया सुद्धा निश्चित करण्यात आली ती पुढील प्रमाणे। या योजनेत अंमलबजावणीसाठी खालील प्रमाणे तांत्रिक बाबी स्पष्ट करण्यात आला। 60% परतावा जमा करणे, निवृत्तीच्या वेळी PFRDA कडून मिळणाऱ्या संचित निधीवरील 60% रक्कम कर्मचाऱ्यांनी अहरण व संवितरण अधिकारीकडे म्हणजे DDO कडे जमा करणे अनिवार्य आहे। वार्षिकी संदर्भामध्ये उर्वरित 40% निधी कर्मचाऱ्यांच्या वार्षिकीच्या तपशील सादर करावा लागेल। शासनाने देय निवृत्ती वेतनातून ही वार्षिकी रक्कम वजा करून अंतिम निवृत्ती वेतन निश्चित करेल। कुटुंब निवृत्ती वेतन साधारणतः संबंधित कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या 60% रक्कम कुटुंब निवृत्तीची म्हणून देय असेल। व्याप्ती आणि अन्य लाभ समजावून घेणे आवश्यक आहे। व्याप्ती आणि अन्य लाभ मिळणार कर्मचाऱ्यांना ही योजना केवळ शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित नसून जिल्हा परिषद कर्मचारी, अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी आणि बिगर कृषी विद्यापीठे, NPS धारक कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली आहे। तसेच या कर्मचाऱ्यांना 31 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती, उद्यान, ग्रॅज्युइटी देखील लागू राहील।
मात्र राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही. त्यांना केवळ NPS लाभ मिळेल आणि राज्य शासनाच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या आर्थिक सुरक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे आणि प्रशासकीय स्तरावरून अंमलबजावणी करण्यात आली आहे आणि युद्ध पातळीवर काम सुरू आहे आणि असे संपात सांगितले होते की 15 दिवसाच्या आत शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल. तर तो शासन निर्णय आज निर्गमित केला आणि त्याचे आपण स्पष्टीकरण केले आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.